तर मंडळी पूर्ण अंबावाटली फिरून माडा तुम्हाला आग लागली पहिली। नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग। तर मंडळी कोकणात तर शिमग्याचा सीझन चालू आहे। तर आमच्याकडचा शिमगा झाला आहे परवा आणि आज आहे आमच्या बाजूच्या गावाचा म्हणजे आमचा डिंगणी मध्ये फुनगुस आहे। तर डिंगणी गावाचा शिमगा आहे। तर आम्ही चाललो आहे आज शिमग्याला डिंगणीला। तिकडे गाडी लावली आहे माझी आणि इकडे आहेत आमच्याबरोबर बाबल्या, आमचे शाहीर प्रदीप शितप आणि हे आमचे सागर शितप यांच्या सासरवाडीत भाई सासरवाडीत चाललाय चिकन खायला शिमग्याचं। गावठी कोंबडं कुठे आहे? जावयाकडूनच मागितली कापायचं पण जावयालाच आहे, कापायचं पण आम्हालाच आहे, जावयालाच आहे। काय बोलतो? तर आम्ही आहोत आता फुनगुसला। तर फुनगुसची व्हिडिओ तर मी माहिती असेल, मस्त छान आहे। हा ब्रिज आहे आमचा फुनगुसचा आणि ही आमची नदी शास्त्री नदी ना, आपली शास्त्री नदी। इकडे आहे फुनगुस, आमची छोटीशी बाजारपेठ। तिकडे आहे परचुरी जो ट्रेनचा ब्रिज आहे तिकडे, आणि हा आमचा फुनगुसचा ब्रिज। तर आम्ही आता इथून चाललोय डिंगणीला। डिंगणीवरती इथे हा जो डोंगर दिसतोय ना तिकडे वरती शिमग्याला चाललोय, त्या डोंगरावर का? हा इकडे डोंगरावरती इकडे शिमगा कसा असतो माड आणतात बघूया। चला आता माड आणली मी याला, आणली माड आणली 6 वाजता। आम्हाला बघू आता पालखी कुठे भेटते। तर आम्ही आता बाबल्याच्या सासरवाडीत। बाबल्याने मस्त चिकन बिकन कापला, गावठी कोंबडा होता तो कापला, जेवायला घातला ना आम्हाला। आणि आता आम्ही इकडून चाललो शिमग्याला। दिन्या पण आलाय आता, दिन्या गाडी घेऊन आला, दिन्याला पाठवून बोलवलेला, सागर तिकडे गेलाय पाठी। तर आम्ही आता इथून निघतोय शिमग्याकडे। डिंगणीचा शिमगा बघू चालू झाला की नाही आता। माड आता उभं करतील वाटतं त्याला। आता थेट भेटूया शिमग्याकडे, शिमग्याकडे। बाबल्याची सासरवाडी आहे। हे घरीकडे दाखव, कशाला बायकोला दाखव तुझ्या इकडं युट्यूब चॅनलवर वहिनी ह्या वहिनी आहेत असं आमच्या वहिनी आतमध्ये आहेत, लाजत आहेत पण। युट्यूब चॅनलला ह्या सासूबाई, काय ह्या सासूबाई आहेत। हो या इकडे। यांच्याकडे आम्ही आलो आहे शिमग्याला डिंगणीच्या। तर मंडळी आम्ही आता आलो इथे शिमग्याच्या इथे। यांचा माड राहिलाय उभा, जातो आता तिकडे। हा यायला थोडा लेट झाला। तर इथे समोर आहे नाही दुपारी करणार मग माझ्याकडे आलोय आम्ही आता। हा काय मत बघू सर, हे यांचं मंदिर आहे गावाचं आणि इथे पुढे अंबावाटली पालखी फिरते वाटतं। मंडळी हा इथे समोर माड आहे आणि पूर्ण त्यांच्या गावातली जी मंडळी आहे ती अंबावाटली
फेऱ्या मारतायत. त्यांच्या मेन म्हणजे त्यांच्या गावातली काय परंपरा आहे ती मला माहीत नाही आहे. सो पालखी कुठे आहे? लागल्यानंतर पालखी जाऊन घेऊन येणार. अच्छा, पहिले होंबा आग लागल्यानंतर पहिली नंतर पालखी येणार. एवढी गरमी आहे त्याच्यात या लय अंगाला चटके लागत आहेत. आता तिकडून पालखी आणतील ना. तर मंडळी ह्यांची जी परंपरा आहे, प्रत्येक गावाची परंपरा ही वेगवेगळी असते. ह्या डिंगणी गावाची जी परंपरा आहे ती पहिली होंबाला वाटल्या फेऱ्या मारून त्याच्यानंतर त्यांची जी पालखी आहे ती मंदिरातून इकडे येईल होंबाच्या इकडे. तर आता हे इकडं पालखी आणायला गेले. आता इथून जायचं तर मानाला जायचं. हां हां ओके.
नंतर त्याचं हे ना नवस वगैरे झाल्यानंतर मग खेळायला. तर मंडळी डिंगणी गावाचं जे मंदिर आहे मगाशी तिकडून दाखवलं, तर हे आहे त्यांच्या देवीचं नाव वाघजाई. हे नवीन बांधकाम चालू आहे. तर हे आहे यांची डिंगणी गावची वाघजाई देवी. नवीन चालू आहे का मंदिराचं काम? काम चालू आहे अजून. सर्व देवांची एक केदारलिंग, वाघजाई, कालिका माता, तर जाकमाता आहे आणि तिकडे महालक्ष्मी. तर बरं आहे ना. तर बाहेर आहे ह्यांची पालखी आता जी सजवलेली आहे, जी तिकडे आता जाणार आहे. पहिला नवस देतात पालखीला. हे तर निशाण उतर रे का हे वा तिकडनंच जा तिकडनंच जा. एक मिनिट बाजूला बाजूला घाट परत घेतलं काय ते इकडं. तर मंडळी पालखी उठून आता त्यांची जी मानाची जागा आहे गावाची तिथे जाणार आहे. तर मंडळी आता यांची पालखी ओंबावाटली फिरणार आहे. पहिला मगाशीच ओंबाला आग लागले, त्याच्यानंतर त्यांची पालखी ओंबाला फिऱ्या मारेल. ओंब आणि हा माड.
मंदिराच्या खाली त्यांची मानाची जागा आहे, तिथं बसले पालखी. कुठला जाय ना प्रमोद, माझं नाव प्रमोद दसम ब्लॉग. वगैरे पाहायचं म्हणून बोलतो. पूर्ण त्या चॅनलचं आता पूजा होईल. हो आता पूजा ते नवस वगैरे वाकायचं बोललं तर मोठा इश्यू असायचं. आता इथे पूजा होते माडाच्या ठिकाणी. ही आमची कुडव्यांची भावकी भावकी चाला बरं देवाला सांगा या वर्षात माझं घर पूर्ण राहिलं पाहिजे. हा आणि घर उभं राहिलं. किरण जाधव काय बोलली होती, मी घरमुळे एक संकुल बांधलं होतं ते काही अजून परिपूर्ण नाही झालं, पण आज त्यात काय अडचण नसेल की आज आमच्या जापांच्या खऱ्या दूर करून त्याला करायचं सुंदरचं घर बनवून दे आणि ते काय त्यांच्या मला इच्छा आहे त्याप्रमाणे येतील, पण त्याप्रमाणे त्यांचं सणात मोठीवरती मान्य करून घे आणि त्यांचं घर वगैरे चांगलं पूर्ण करून दे आणि आपण होय महाराज. पाय पटपट बाबू दुपार साईडला येते बाबू इकडे या साईडला इथे इथे ठेवते मागे ठेवते मान्य करून घे आणि त्या लेकराच्या काही इच्छा परिपूर्ण करून घे आणि सांभाळ रे भावा. या तिकडे या तिकडे अर्धे या ना एवढी जाटून घेतो ना अर्धे या. हा समजा काढते सालाप्रमाणे. तर होंबाच्या फेऱ्या मारून त्याच्यानंतर त्यांची जी पालखी आहे ही मानाच्या ठिकाणी बसले आणि आता इथून जी रांग लागलेली आहे ना, तर ही रांग आहे जी ही आता इकडे नवस सांगतायत, म्हणजे जो पालखीला बोललेला असेल नारळ वगैरे, तर इकडे नवस चालू आहे आता पालखीला म्हणजे देवीला. इकडं सर्व आता नवसाची रांग लागलेली आहे, जी गावातली पूर्ण मंडळी आहे ती. ही मंडळ आहे, ही डिंगणी गावातली पूर्ण मंडळी आहे आणि शिमग्याला इकडे जत्रा पण असते, प्रत्येक गावातून असते, म्हणजे इकडे दुकानं आहेत साईडला लावलेली, तर माणसांची पूर्ण खरेदी चालू आहे. हा येणार तर आमचे मित्र भेटलेले आहेत शिमग्याला डिंगणी गावचे. धन्यवाद धन्यवाद. हां पॅड मास्टर काय मला नाही माहीत, मला माहीत मी जास्त ओळख इकडे माहीत नाही ना मला, यांना ओळखतो, यांना मी भेटलेला आहे ना. हां तर यांच्या शिमग्याला आलो डिंगणीला. तर एवढंच ना आता आता अजून काय आहे, पालखी नाचेल ना. थांबा 15 मिनिट थांबा, पहिला नवस होईल ना, ते नवसाची रांग चालली त्यांच्याबरोबर. तू कुठं आहे, तू आपल्या कुठं आहे? तर पालखी बसले तिकडे आणि सागर आला इकडे तुगा घ्यायला. हा दिन्याच्या बायकोला घेते, कुचकुच पागल आहे. दिन्या बायकोला घेते, कुचकुच पागल आहे. दिन्याचं लग्न आताच झालंय, शॉपिंग करतो. कुचकुच पागल आहे. तुला दिने बायकोला घेतलंयस की खेळायला? हवा सुटली. बाबल्या कोणाला घेते? पोरग्याला. तू कोण होतं आहे? तू किती काय देश घेऊन ते नको काय कलिंगड खाऊन आलाय, कंटाळा आल्यापासून.
70 रुपये तुझ्याला वाटतं 70 रुपये हा? हे आम्हाला हे एकदा लाव 70 रुपयाला 70 रुपये सागर ते कलिंगड हो मामा आता इथूनच वरती जावा सासूबाई बाबल्याच्या शिमग्याला भेटले होते असं बोला टाका मग आमच्याकडे चला. कर्मचाऱ्यांची अशी परपंच इथून सरळ जा वरती आता डायरेक्ट रिक्षा चला चला तर आम्ही आता इथून निघालोय. बाबल्याच्या सासूने खावा पिऊ दिलाय बाबल्याला. फुगा घेतलेला आहे फक्त. दिन्यान बायकोला फुगा घेतला, सासूबाईने दिले याला खाऊ. तो पागल आहे. आणि आता चाललोय. तर पालखी आता यांची बसले सानेवरती. सागरला पण खाऊ भेटलेला आहे. सागरला पण भेटलाय नाही. तर यांना नाच म्हणजे पालखी नाचवणार आहेत थोड्या वेळाने. तर नाचवायला अजून टाइम आहे. तर आम्हाला जायचं आहे लवकर घरी. तर आम्ही आता इथून निघालोय. तर मंडळी आम्ही आता आलोय शिमग्याकडून, तिकडून निघून मुंगुसला. मुंगुसच्या ब्रिजवरती आहे. बाबले आहे, दिने आहे, सागर गेलाय बाईक घेऊन. बस कितीची रे? ही बस कसं भेटेल त्यांना? गाडी जायचं आहे. बाबले इथं गाडीजवळ थांबव. दुपारची ना संगमेश्वर मधून आले थांबव इथंच. वरतीच आम्ही गाडी घेऊन आलो. मी इकडून येणार, तुम्ही जावा मग. हां हां ठीक आहे. तर मी गाडी इथे लावली होती सकाळी. गाडी इथे लावून मी बाबल्याच्या रिक्षातून गेलो होतो आम्ही शिमग्याला डिंगणीला. तर आलो आहे आता आणि व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.